साहित्य लेखिका माननीय सौ लीला शिंदे मॅडम यांनीही स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करते। हे भगवती सुरभारती तव चरणं प्रणमामः। तज्ञ आहोत। आपल्या मार्गदर्शनाने या कार्यक्रमाला आमच्या विद्यार्थ्यांना व आम्हालाही नवी दिशा मिळेल यात शंका नाही। शेवटी जाता जाता एवढंच म्हणेल, तुमच्या कार्याला मिळू दे यशाची सोनेरी किनार, तुमच्या कार्याला मिळू दे यशाची सोनेरी किनार, लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे तुमच्या कार्याचा विस्तार, तुमच्या कार्याचा विस्तार। धन्यवाद। अध्यक्ष माननीय राजेशभाई मेहता यांना मी विनंती करते की त्यांनी माननीय सौ लीला शिंदे मॅडम यांचा शाल, श्रीफळ, गुलाब पुष्प देऊन सत्कार करावा। धन्यवाद मॅडम। नवीन एक त्याच्यामध्ये ॲड झाले तो म्हणजे लेखिका आपल्या भेटी। तुम्हाला जो 4थीचा धडा आहे की नाही, आनंदाचे झाड, तो ज्यांनी लिहिलाय त्या मॅडम लीला शिंदे मॅडम, हो की नाही, त्यांना आज आपल्याशी संवाद करण्यासाठी त्या उपस्थित झालेल्या आहेत, त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते। बघा, हा नवीन उपक्रम जरी असला तरी खूप छान उपक्रम आहे। तुम्हाला असा आनंद होतो की नाही की ज्यांचा धडा आपण शिकला त्या मॅडमशी आज आपल्याला भेटायला मिळणार, बोलायला मिळणार, त्यांना प्रश्न विचारायला मिळणार, मजा येणार की नाही? आणि हा दिवस आपल्या नेहमी लक्षात राहणार। तुम्ही लहानपणीचे जे आपले हे असतात, घटना असतात, त्या आपल्या चिरकाल स्मरणात राहतात। तर तसा हा दिवस तुमच्यासाठीच नाही तर आमच्या सर्व शिक्षकांसाठी आणि आमच्यासाठी सुद्धा खूप आनंदाचा आणि अविस्मरणीय ठरणार आहे। आमच्या या कार्यक्रमामध्ये आपण आमच्या विनंतीला मान देऊन आला त्याबद्दल मी संस्थेतर्फे आणि पाठशाळेच्या सर्व टीमतर्फे आपले मनपूर्वक स्वागत करते आणि आपले ऋण व्यक्त करते। धन्यवाद। तुमचं खरं थोडा लेवा वाटतो की जे आमच्याकडे नव्हतं, पण याचा सगळा फायदा घ्यायचा बरं का तुम्ही। खूप सगळं छान मन लावून ऐका, मन लावून ऐकलं ना तर वर्गात देखील जो आवडत नाही ना तो विषय तो देखील आवडू लागतो। मन लावायचं, थोडासा येतो कंटाळा, तुमच्या वयात असताना मला पण कसं व्हायचं, कधी कधी इकडे तिकडे लक्ष जायचं, पण परत लक्ष हा मी ना माझ्या 25 ते 30 पुस्तकं आहेत, गोष्टीची काही आहेत, कवितेची आहेत, नाटुकल्या आहेत, कादंबरिका आहे, असं केलंय 25-30 पुस्तकं झाली। माझ्या आवडीचे लेखक खूप आहेत। सगळ्यात आधी तर म्हणजे साने गुरुजी आवडतात, माडगुळकर, व्यंकटेश माडगुळकर आवडतात, शांताबाई शेळके आवडतात, पाडगावकर आवडतात, इंदा करंदीकर आवडतात। छान आपलं बालसाहित्य इतकं छान आहे ना, दुसरं पण साहित्य खूप छान आहे, पण बालसाहित्यासाठी म्हणून मी ही नावं घेतली। खूप छान आनंद देणार असं आहे। अच्छा आहे किती केव्हा लिहिलं, कितव्या वर्षी लिहिलं? 18 वर्ष झाली, 8 वर्ष तरी झाली, कारण की शेवग्याचं झाड काय पटपट वाढतं ना आणि इतकं छान फुलोरा घेतं। आमचं तरी खूप छान आहे। नाही, वाचन केलं तर लेखक कोणी होऊ शकतं, तुम्ही सगळे होऊ शकता। वाचन जर केलं, एकाग्रतेने वाचलं, समजून घेतलं तर होऊ शकतं। आणि आता मी लेखन करू लागले, म्हणजे एक 15 वर्ष झाली। सध्या आता काहीच नाही करत, तुमच्याशी बोलायचंच काम करते।
सध्या काय काम? बरं, मी खरं सांगू का, मी आधी प्राध्यापिका होते कॉलेजमध्ये, या शाळेमध्ये शिकले. पुढे मी प्राध्यापिका झाले सरस्वती भुवनमध्ये आणि नंतर प्राध्यापिका झाले. मोठ्या मुलांना शिकवत होते. पण मला असं वाटतं की मोठ्या मुलांना शिकवण्यात काही आनंद नाही. हा, माझं पहिलं पुस्तक आहे या मुलांनो या. तुम्हाला बोलवलेलं आहे बघ, या मुलांनो या. आणि माहितीये का, ती कविता संग्रह आहे. आणि त्या कविता संग्रहाचं प्रकाशन कोणी केलं माहितीये? फार मोठे समाजवादी नेते यदुनाथजी थत्ते. अरे वा. आणि बहिरंगही खूप छान आहे. त्या पुस्तकाचं मुखपृष्ठामध्ये एक मुलगी आणि एक मुलगा असं हसत खेळत पळत जातात आणि ते म्हणतात आणि मी म्हणते या मुलांनो या. अरे वा. तेव्हापासून मी मुलांची संवाद साधते. मला आवडतात मुलं. आणखी कोणाला काय विचारत? हे तर समजा येणार नाही. आपण तुम्ही किती बहिणी का भाऊ आहात? मग आईला जर सांगितलं ही आवडते का ती, आईला तर दोन्ही आवडतात. मला सगळे आवडतात. सगळं जे लिहिलेले मला आवडतं, कारण की मी तुमच्यासाठी म्हणून प्रयत्न करून लिहिले. प्रश्न विचार. म्हणून तर आले ना बेटीला तुमच्या. इथूनच विचार, इथूनच उभं राहून विचार. हेच प्रसंग माझ्या अविस्मरणीय. तुमची भेट खूप शाळां नाही, काही नव्हतं. वाचायचं होतं थोडा छंद, लिहायचं काही नाही. पण काय मला ऐकायला येत नाही. माझा जन्म आता खूप 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 पूर्वी झाला. काय आता पाहते ना तू किती म्हातारी झाली. मी कशाचा नाही उत्तर देखील त्या लिहावंसं वाटायचं. पुष्कळ प्रश्न त्यांना आज विचारले. म्हणजे त्यांचं जुन्या आठवणी पूर्ण ताज्या झाल्या. आजच्या लेखिका आपल्या भेटीला अतिशय सुंदर असा कार्यक्रम या माध्यमातून घेतला. निश्चितच आजच्या या सुंदर अशा कार्यक्रमातून माझी आत्या लीलाबेन शिंदे यांच्या माध्यमातून तुम्हा सर्वांना नवीन ऊर्जा मिळालेली आहे. आणि प्रत्येकाच्या बोलण्यावरनं आणि त्यांच्या चेहऱ्यावरनं असं वाटतंय की त्यांना प्रत्येकाला वाटलं काहीतरी मी पण यावं. कार्यक्रमासाठी उपस्थित पालक व पालक प्रतिनिधींनी वेळात वेळ काढून कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानते.